3.5 मुहूर्तांपैकी येणारा एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया। या दिवशी खरं तर अनेक नागरिक आपण पाहिलं असेल की सोन्याची खरेदीही करतात, मात्र त्यासोबतच अनेक नागरिक हे श्री स्वामी समर्थांच्या मठात सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याचा उत्साह हा सध्या परळच्या मठातून आपल्याला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तरी स्वामींच्या मंदिराला एकूणच 800 आंबे आणि 700 किलो द्राक्षांच्या फळांनी खरं तर या ठिकाणी आरस ही सजवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अनेक भाविकांची सुद्धा गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। मात्र एक आगळं वेगळं अशी एक सजावट या ठिकाणी फळांच्या आरस खरं तर या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि या सर्व संदर्भात नेमके ही आरस कशा पद्धतीने बनवली गेली याच्या मागचं खरं तर काय रहस्य आहे, या मंडळाने काय म्हणजे संकल्पना घेऊन खरं तर या ठिकाणी या मठाला जे आहे ते संपूर्ण फळांनी सजावट केलेलं आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी 800 आंब्यांचा वापर केलेला आहे, त्यासोबतच अनेक द्राक्षसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात आपल्यासोबत अधिकचं बोलण्यासाठी या खरं तर मठाचे अध्यक्ष स्वतः सुशील शेट्टी सर आहेत। सर, कसं बघता एकूणच आज अक्षय तृतीयाचा दिवस पार पडत आहे आणि स्वामींच्या मठात सुद्धा एक भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते, काय तुमची प्रतिक्रिया? आज अक्षय तृतीयानिमित्त आम्ही स्वामींची मूर्तीची स्थापना खूप वर्षापूर्वी केलेली, एक 25 वर्ष आम्ही आज स्वामींची सेवा करतो। म्हणजे आज आमच्यासाठी अक्षय तृतीया आहे, पण स्वामींचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त हे सगळं आता तुम्हाला जे दिसते आहे ते आम्ही केलं आहे। जवळजवळ 800 आंबे लागले, 800 आणि 600-700 किलो द्राक्ष लागले। म्हणजे आम्ही थोडीफार आणतो, पण भाविक आम्ही जो उपक्रम करतो भाविकांचं जास्ती आम्हाला प्रतिसाद मिळतो। आम्ही थोड्या प्रमाणात करत असेल, पण हा जो तुम्हाला आज दिसतो आहे हा एवढा भाविक हा आमचा रेग्युलर मठात येणारा भाविक आहे। असं बाहेरचं पब्लिक कोण नाही आहे। पण आमचा परळ लालबाग, ज्या मठाचं नाव परळ लालबाग म्हणूनच आहे, परळ लालबागमध्ये कुठचा मठ असायचा हा स्वामींचा मठ। काल 51 जोडपी आम्ही इथे बसवलेली, काल ह्या तुम्ही बघत असाल परिसर हा, आणि आज 5 आणि गाणगापूरवरून भटजी आलेले आहेत, एक 13 जणांची टीम आहे। म्हणजे पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीचं आम्ही पूर्ण कार्यक्रम करतो। 3 टाईम भंडारा चालूच असतो, सकाळ संध्याकाळ दुपार सगळं। जो भाविक येणार त्याला भंडारा घेतल्याशिवाय जायचंच नाही। ही संकल्पना ऐकूनच आपल्या मंडळाला कशी सुचली किंवा आपल्याला कशा पद्धतीने सुचली? कारण आपण पाहिलं असेल की कोकणात सध्या आंब्याला किंवा द्राक्षांना भाव मिळत नाही आहे, त्या ठिकाणी तुटवडा जाणवत आहे। त्याच अनुषंगाने मला हा उपक्रम करण्याची लोकांना आव्हान मी करतो की कोकणाची खरोखर हे दोन जी आंबा आणि हे खूप महत्त्वाचं आपलं उत्पन्न आहे। हे तुम्ही कोकणातल्या लोकांना सपोर्ट करा, तुम्ही विकत घ्या, ज्या किमतीत तुम्ही देणार त्याच किमतीत, असं काही नाही, पण त्यांना तुम्ही सपोर्ट करा, हे माझं आव्हान राहील बस कोकणावाले। धन्यवाद। तर आपण पाहतोय की एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची सजावट यंदा या परळ नगरीत आपल्याला झालेली पाहायला मिळते आहे। 700 किलो द्राक्ष आणि 800 आंबे यांनी खरं तर स्वामींच्या या संपूर्ण मठाला सजावट केलेलं या मंडळाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं की अनेक एक वेगळी उपक्रम खरं तर कोकणात आपण पाहतोय की ज्या पद्धतीने कोकणामध्ये त्या ठिकाणी आंब्याचा किंवा मग द्राक्षांचा तुटवडा जाणवत आणि यामध्येच एक वेगळी संकल्पना घेऊन परळमध्ये या मठामध्ये जे आहे ते फळांची आरसची सजावट एकूणच आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।